नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे काल अंजली दमानिया आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये पार्थ पवार यांच्या सह्याचे पुरावे दाखवले। म्हणजे जे पोलीस प्रशासन सांगत होतं, देवेंद्र फडणवीस सांगत होते की पार्थ पवाराची कुठेही सही नाही आणि त्यामुळे पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल केलेला नाही असं जे सांगत होतं पोलीस प्रशासन, त्याचे आता काही पुरावे समोर आलेले आहेत। परंतु हे पुरावे समोर येत असताना सुद्धा त्याच्यावरती सुद्धा संशय घेतला जातोय की हे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरतीच कसं काय हे पुरावे समोर आले गेलेले आहेत। म्हणजे 5व्या महिन्यामध्ये हे खरेदी खत झालेलं होतं, जून महिन्याच्या अगोदर। ते आजपर्यंत हे सगळे पुरावे बाहेर आले नाही। जशा जशा निवडणुका लागतायत महानगरपालिकेच्या, पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसहित महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या कार्यकाळामध्येच हे सगळे पुरावे कसे काय बाहेर आले हा सुद्धा संशय लोकांनी व्यक्त केलेला आहे। तर चला सदर प्रकरण काय आहे हे जरा आपण त्याच्यावरती नजर टाकूया आणि हे सगळं प्रकरण आपण पाहूया की अंजली दमानिया आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी जे सगळे पुरावे दिलेले आहेत हे नेमके काय पुरावे दिले गेलेले आहेत याची आपण थोडी पडताळणी करू आणि ते काय प्रकरण आहे नेमकं हे सुद्धा आपण जाणून घेऊया। तर आपण सर्वप्रथम जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्यामध्ये जमीन घोटाळा काय नवीन राहिलेला नाही मित्रांनो। या ना त्या कारणाने कोण नाही कोण पुढारी म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे सगळे जेवढे पुढारी देशामधले पुढारी आहेत हे देशाला लागलेली एक मोठी कीड आहे आणि हे भ्रष्ट पुढारी यांनी अक्षरशः देशाचं वाटोळ करून टाकलंय। देशाला लागलेली ही पुढारी म्हणजे कीड आहे। ज्या देशानं म्हणजे भारत देशाला इंग्रजांपासून मुक्त करण्यासाठी या देशातल्या अनेक लोकांना आपल्या प्राणांची बलिदान दिली आणि देश स्वतंत्र केला। आज तोच देश याच देशातल्या राजकारण्यांच्या हाती कशा पद्धतीने गेलाय म्हणजे उद्योगपतींच्या हाती कसा गेला। राजकारणी म्हणजे सुद्धा हे उद्योगपतीच झालेले आहेत आपल्या देशातले। म्हणजे एका राजकारण्यांची 1 लाख कोटी, 2 लाख, 5 लाख, 10 लाख कोटीच्या इस्टेटी ह्या राजकारणी लोकांच्या झालेल्या आहेत। तर ह्या राजकारणी लोकांना आवर घालणार सध्या कोणीच नाही। 2014 साली जे नरेंद्र मोदींचं सरकार आलं यावेळेस असं वाटलं होतं की नरेंद्र मोदी हे या सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना जेलमध्ये घालतील आणि देशामध्ये काहीतरी चांगलं करतील असं वाटलं होतं। परंतु नरेंद्र मोदी सुद्धा त्या कित्त्यावरच पडले गेलेले आहेत। म्हणजे जे मागच्या लोकांनी केला भ्रष्टाचार तेच त्यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा सुरू आहे। म्हणजे सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेऊनच ते सुद्धा राजकारण करतायत। म्हणजे देशामधला भ्रष्टाचार संपला नाही तर लाखो पटीनं नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये तर लाखो पटीनं भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि हे सगळं सर्वसामान्य जनता उघड्या डोळ्यानं पाहते। परंतु आता बघा जमीन घोटाळा, अनेक लोकांचे जमीन घोटाळे पुढे आले परंतु त्याच्यावरती कारवाई कोणीही करत नाही। का तर प्रत्येकाचेच घोटाळे, प्रत्येक पुढाऱ्याचा जमिनीचा घोटाळा आहे किंवा दुसरा कशाच तरी घोटाळा आहे, बँक आहे, पतसंस्था आहे, काय नाही काहीतरी घोटाळे आहेत। याच्यामुळं सगळेजण हे एकमेकाला सांभाळून घेताना आपल्याला दिसत आहेत मित्रांनो। तर काल अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्यासोबत जे विजय कुंभार म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली। म्हणजे हे प्रकरण सुरुवातीचं काय तर मुंडवा या ठिकाणी वर्ग 2 ची जमीन 40 एकर आहे आणि ह्या 40 एकर जमिनीची पॉवर ऑफ पॅटर्न ही ददलानी म्हणून शीतल ददलानी तेजवानी यांनी ही पॉवर ऑफ पॅटर्न करून घेतली होती। ही जमीन वर्ग 2 ची आहे, ही महारवतनाची जमीन आहे आणि ही जमीन 221 लोकांना मिळाली होती। त्या काळी त्यांना 13 पट रक्कम भरायला पैसे नसल्यामुळं ती जमीन सरकार जमा झाली होती। म्हणजे त्याचं
मूळ मालकी हक्क हा सरकारचा होता आणि इतर हक्कामध्ये 221 जण होती. परंतु हे सगळं असताना सुद्धा या शीतल तेजवानी यांनी ह्या सगळ्या लोकांची पॉवर ऑफ पॅटर्नी घेतली आणि पॉवर ऑफ पॅटर्नीच्या आधारे आमिडिया कंपनी, ही आता आमिडिया कंपनी कोणाची, तर आमिडिया कंपनी ही पार्थ पवार यांची, म्हणजे पार्थ पवारांची 99% भागीदारी आणि पार्थ पवारांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील यांची 1% भागीदारी. म्हणजे या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी यांनी आमिडिया कंपनीला ही जमीन विक्री केली आणि ती विकली 1804 कोटीचं तिचं व्हॅल्युएशन असताना 300 कोटी दाखवलं गेलं आणि 300 कोटीला स्टॅम्प ड्युटी 21 कोटी भरणं गरजेचं होतं, परंतु ती सुद्धा माफ करून घेतली. अवघ्या 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती याची खरेदी झाली. मित्रांनो, आज बघा 2022 पासून महाराष्ट्रामध्ये ज्या जमिनींच्या खरेदी झाल्या, म्हणजे नियम असा सांगतो की 5 कोटीच्या वरती ज्या जमिनींच्या खरेदी झाल्या आहेत त्याची सगळी माहिती ईडी आणि सीबीआयला देणं बंधनकारक असतं. परंतु 2022 पासून महाराष्ट्र सरकारने ही माहिती ईडीला किंवा सीबीआयला दिलेली नाही आणि ती माहिती जाहीर ही केलेली नाही. म्हणजे याचा अर्थ भारतीय जनता पक्ष असो, काँग्रेस असो किंवा सत्तेतले सगळे पक्ष असतो, सगळ्यांनी सरकारच्या जमिनी लाटल्या त्या, हे मात्र खरं आहे. आता त्या कार्यकाळामध्ये हा जेव्हा घोटाळा उघड आणला अंजली दमनिया, विजय कुमार यांनी, त्यानंतर मात्र पार्थ पवारांची जी आमिडिया कंपनी आहे त्या आमिडिया कंपनीचे दिग्विजय पाटील यांच्यावरती गुन्हा नोंदवण्यात आला, तसंच शीतल तेजवानी यांच्यावरती गुन्हा नोंदवण्यात आला आणि जे उपनिबंधक होते रवींद्र तारू त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु इतर कुणावरती हे गुन्हे दाखल करण्यात आले नव्हते आणि या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली, शीतल तेजवानी आणि हे तारू म्हणून आहेत रवींद्र तारू, त्यांना अटक करण्यात आली. परंतु अजित पवार किंवा पार्थ पवार यांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील यांना अटक करण्यात आलेली नाही. आणि या प्रकरणी मूळ महत्वाचं म्हणजे पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आणि याच्यामुळं हे प्रकरण सगळं संशयास्पद कसं आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलं. आता काल अंजली दमनिया आणि विजय कुमार यांनी बावधन पोलीस स्टेशनला भेट दिली आणि तिथल्या पोलीस निरीक्षकाकडे पार्थ पवार यांच्या सहीचे पुरावे दाखल केले. म्हणजे त्याचं असं झालं की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं होतं की पार्थ पवाराचा याच्यामध्ये संबंध नाही आणि पार्थ पवाराची सही नसल्यामुळे त्या खरेदी खतावरती त्यांच्यावरती गुन्हा दाखल करता येणार नाही असं सांगितलं होतं. परंतु या जमिनी प्रकरणी पार्थ पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना किंवा इतर कुठल्या सरकारी यंत्रणेला जे पत्रव्यवहार केला त्या प्रत्येक पत्रव्यवहारावरती पार्थ पवारांची सही आहे आणि ही सही असल्यामुळं आता सध्या पार्थ पवार सुद्धा अडचणीत आलेले आहेत, अजित पवार सुद्धा अडचणीत आलेले आहेत. अनेक लोकांचं मत आहे की अजित पवारांनीच राजीनामा ह्याच्यामध्ये दिला पाहिजे आणि पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल केला पाहिजे. आता ह्याचं प्रकरण पुढं असं झालेलं आहे की जे पार्थ पवार यांची भागीदारी असलेली जी आमिडिया कंपनी आहे, मुंडवा येथल्या जमीन घोटाळ्या प्रकरणी पार्थ पवार बावधन पोलीस स्टेशनला अजित पवार यांचे 2 स्विस आहेत, आमिडिया कंपनी आणि सहनिबंधक संतोष हिंगणे यांच्यावरती त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी या अंजली दमनिया आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेले आहे. आणि त्यांनी या ठिकाणी असलेले जे पोलीस निरीक्षक आहेत अनिल विभूते यांची भेट घेतलेली आहे, त्यांच्याकडे सगळे पुरावे सुपूर्द केलेले आहेत. त्यांनी असं सांगितलेलं आहे पत्रकार परिषदेमध्ये, पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही कोर्टामध्ये जाऊ असं देखील सांगण्यात आलेलं आहे. आता याचा तपास जो आहे तो अतिशय धीम्या गतीने केला जात आहे. दिग्विजय पाटील याला अटक करणं गरजेचं होतं, परंतु त्याला सुद्धा या प्रकरणी अटक केली नाही. यामध्ये जर सर्वसामान्य माणूस असता तर त्याला आतापर्यंत अटक करून त्याला जेलमध्ये टाकलं असतं. परंतु या हाय प्रोफाईल केसमध्ये मात्र पोलीस प्रशासन कोणाच्या तरी दबावाला बळी पडतंय असंच काहीच एकंदरीत म्हणणं आहे. आता हे घोटाळ्याचं प्रकरण सुमारे 1.5-2 महिने झालं तरी अद्याप पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल केलेला नाही. ते फक्त अजित पवार यांचे पुत्र असल्यामुळं गुन्हा दाखल केला नाही असंच काही म्हणणं आहे. आता या सर्व
दोषींवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे असं अंजली दमानिया यांनी आपलं मत मांडलेलं आहे. म्हणजे खरं पाहता या प्रकरणी पार्थ पवार आणि या प्रकरणामध्ये जे जे कोणी सामील असतील या सर्वांवरती गुन्हे दाखल होणे गरजेचं होतं. परंतु केवळ आणि केवळ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा आहे म्हणून आणि ते भारतीय जनता पक्षाच्या सोबत सत्तेमध्ये आहेत म्हणून यांच्यावरती गुन्हे दाखल केले गेलेले नाही, असंच या प्रकरणाचं भयान वास्तव मित्रांनो आहे. जर या केसमध्ये सर्वसामान्य माणूस असता तर आतापर्यंत त्याला जेलमध्ये टाकला असता, त्याचं घरभार सगळं जेलमध्ये टाकलं असतं याच पोलीस प्रशासनानं. परंतु एक उपमुख्यमंत्री आहे आणि तो भारतीय जनता पक्षाच्या समवेत आहे म्हणून त्याच्यावरती काहीही कारवाई केली जात नाही. तर या प्रकरणी खरं पाहता अजित पवारांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे आणि त्या पार्थ पवारावरती देखील गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांना सुद्धा जेलमध्ये टाकलं पाहिजे असंच काहीच या अंजली दमानिया आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांचं सुद्धा मत आहे. त्यांनी आता हे सगळे पुरावे शोधून काढलेले आहेत की जे जे पत्रव्यवहार झाला जिल्हाधिकाऱ्यांना झाला किंवा अजून कोणाला झाला त्या सगळ्यावरती अमेडिया कंपनीचा मुख्य प्रवर्तक म्हणून पार्थ पवार यांची सही आहे आणि त्या सहीच्या आधारे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशीच काहीशी मागणी या अंजली दमानिया आणि विजय कुमार यांनी केलेली आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आपण सुद्धा बघू की खरंच या पार्थ पवार आणि अजित पवारांचे दोन सहाय्यक यांच्यावरती गुन्हा दाखल होतोय का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.